आता आपण गुड मॉर्निंग. आपण आलेलो आहे कॅलगरीला आणि जिंजर रेस्टॉरंटमध्ये आपण ब्रेकफास्टला आलेलो आहे आणि भारी तर खूप वाटतंय. 2 वेळा गुड मॉर्निंग ऐकल्यानंतर तुमची मॉर्निंग नक्कीच गुड झाली असणार आहे. गणपतीचं नाव घेऊन आम्ही हा प्रवास सुरू केलेला आहे. दिवस दुसरा कॅलगरी टू बॅम्फच्या ट्रिपचा. मी शोधत होती की आम्ही कुठल्या हॉटेलमध्ये थांबलो होतो कॅलगरीला, पण मला फोटोज सापडेना, तर म्हणून मग मी डिरेक्टली कॅलगरी ते बॅम्फच्या प्रवासाचा व्हिडिओ लावलेला आहे. आणि सकाळी उठलो, आम्ही तयार झालो आणि जिंजर रेस्टॉरंटमध्ये गेलो. ते एक साऊथ इंडियन रेस्टॉरंट असल्यामुळे तिथे आम्ही इडली सांबार आणि रवा डोसा खाल्ला. त्यानंतर सरळ बॅम्फकडे निघालो. टाइम वेस्ट अजिबात नाही केला कुठेच. मी म्हटलं कॅलगरी नंतर फिरता येईल, आधी बॅम्फला जाऊया. आणि इतके छान रस्ते होते बघा तुम्ही. रस्ते पण छान आहे आणि जे डोंगर रांगा सुरू झाल्या, मी तर धक्का बसला होता मला. मग काय माहिती काढण्याची एवढी क्रेज. मी म्हटलं आता याच्याबद्दल वाचलं पाहिजे. तर पर्वत रांगांना म्हणतात रॉकी माउंटेन्स आणि खूप लाखो वर्षांपूर्वी पृथ्वीच्या आतल्या प्लेट्स एकमेकांवर दाब देत होत्या. जसं चटईला एका टोकाने दाब दिला की सुरकुत्या पडतात ना, तसंच जमिनीत मोठमोठ्या सुरकुत्या पडल्या आणि त्या सुरकुत्या वर उचलल्या गेल्या. त्या उचललेल्या जमिनीचे आज रॉकी पर्वत झाले, म्हणजेच रॉकी माउंटेन्स. आणि नंतर वारा, पाऊस, बर्फ इथे प्रचंड असतो, त्यामुळे त्याचा आजचा सुंदर आकार घडलेला आहे. मग मला असं वाटतं की आपण असंही म्हणू शकतो की रॉकी माउंटेन्स म्हणजे पृथ्वीच्या चटईवर पडलेल्या प्रचंड सुरकुत्या. तुम्हालाही वाटतं का असं बोलू शकतो आपण? मला कमेंट्समध्ये नक्की सांगा बरं का. आणि गाडीनी 1.5 तासाचा रस्ता आहे, तर लवकर निघून जातो आणि सिनरिटीज खूप सुंदर आहेत, तर प्रवासही छान वाटतो. आपण बॅम्फच्या जवळ पोचतोय, त्यामुळे मी आता पार्किंग शोधते आणि मग पुन्हा दाखवते. सापडलं बाबा पार्किंग. आणि बॅम्फ म्हणजे कसं सांगू मी तुम्हाला. मी आली ना तेव्हापासून मला एका बाजूला उंच रॉकी माउंटेन्स दिसतात, तर दुसऱ्या बाजूला निळसर आणि हिरवे तलाव, म्हणजे ते आरशासारखे असे चमकत आहेत. आणि अजून इथे ना स्पॉट्स आहे, लेक लुई आणि मोरेन लेक, जे आम्ही उद्या जाणार आहे. मी तुम्हाला ते नक्की दाखवेल आणि ते पण इतके सुंदर आहे. मी जेव्हा फोटोजमध्ये बघत होती ना की आपल्याला इथे जायचं आहे, इथे जायचं आहे, या ठिकाणी जायचं आहे, तर मला ते खरंच नव्हतं वाटत. ते इतकं सुंदर आहे. आणि इथे निसर्गाने तयार केलेले गरम पाण्याचे झरे सुद्धा आहेत. उन्हाळ्यात इथे भरपूर लोक कॅम्पिंग आणि वाईल्ड लाईफ बघायला येतात. तर हिवाळ्यात जवळपासची लोक, जसं की कॅलगरी झालं, कॅनमोर झालं. कॅनमोर पण एक छोटंसं गाव आहे, जाताना आपल्याला लागतं, तर ते लोक इथे हिवाळ्यात स्कीइंग आणि स्नो स्पोर्ट्ससाठी येतात. हा जो कॅफे दिसतोय ना, तर माझ्या ऑफिसमधली मैत्रीण इथे काम करायची. ती मला बोलली की इथे नक्की जाशील, सगळं ते लोक इन हाऊस बनवतात, त्यामुळे टेस्ट खूप आवडेल तुला. म्हणून मग आम्ही तिथे गेलो. मग आम्ही तिथे हॉट चॉकलेट प्यायलो, कारण की खूप थंडी वाजत होती मला तरी. आणि मग त्यानंतर सँडविच सुद्धा खाल्लं. मग आम्ही निघालो गोंडोला राईडसाठी. पण त्याआधी मी तुम्हाला अजून एक सांगते की इथून थोडं लांब गेलं ना की बॅम्फ नॅशनल पार्क लागतं. त्याची स्थापना झाली होती 1884 मध्ये आणि आज ते युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट सुद्धा आहे. आपल्या इथे पहिलं राष्ट्रीय उद्यान म्हणजे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क. चला तर गोंडोला राईडला आपण पोहोचलोच आहे आणि आम्ही काढली तिकीट. आता आपल्याला गोंडोलामध्ये बसून सर्वात उंच ठिकाणी जायचंय. आता आपण ज्या गोंडोलामध्ये बसणार आहोत ना, हे स्वित्झर्लंडवरून त्यांनी केबल्स आणि इक्विपमेंट्स मागवले आणि ते इथे असेंबल करून त्याचा गोंडोला राईड तयार केला. हा पिल्लू दिसतोय ना तुम्हाला, ह्याला लक्षात ठेवायला पुढे दिसणार आहे बरं व्हिडिओमध्ये. हा, आणि मी काहीतरी सांगत होती ना, हा त्या काळी स्वित्झर्लंड, कुठल्या काळी 1960 मध्ये स्वित्झर्लंडकडे ही टेक्नॉलॉजी होती आणि ती त्यांनी इथे आणली, इन्स्टॉल केली. आणि भरपूर लोक ज्यांना हायकिंगची सवय नसते, ज्यांना एवढं चालता येणार नाही, त्यांना सुद्धा या गोंडोला राईडनी वर जाता येऊन सगळा अनुभव घेता येतो. अतिशय सुंदर जागा आहे आणि सुंदर राईड सुद्धा झाली. वर जिथे जातोय ना आपण, तिथे
आहे सल्फर माउंटन्स आणि तिथून त्यांनी रेस्टॉरंट्स बनवले आहेत, डेक बनवले आहेत जिथून 360 डिग्रीजचा आपल्याला व्ह्यू दिसतो रॉकी माउंटन्सचा. म्हणजे आपण जिथून गंडोलामध्ये बसलो तिथून ते सल्फर माउंटन्स पर्यंत जायला गंडोलाने 8 मिनिटं लागले आणि तसं विचारलं आम्ही की चालत जायला किती वेळ लागतो, तर ते 3 तास तरी किमान लागतात चालत जायला, कारण की इन्क्लिनेशन पण भरपूर आहे. आपण ऑलमोस्ट पोहोचलो आहे. सेफ होती कारण की ते लोक दरवेळेस हवं तशा वेळी सेफ्टी मेजर्स सगळे असतात आणि दरवाजे पॅक असतात, अक्षरशः पॅक, ते आपण उघडूच नाही शकत आणि आपण उघडायलाही नको. तर पोचलेलो आहे आम्ही आणि आता आम्ही डेककडे चाललो आहे. रेस्टॉरंट पण लागणार आहे एक मध्ये जिथे भरपूर लोक कॉफी पितात, पण सगळ्यात आधी मला तर ते रॉकी माउंटन्स बघायचे वरनं, त्यामुळे आता आपण सरळ डेककडे चाललो आहे. हे दृश्य बघितल्यावर तुम्हाला कसं वाटत असेल? सेम मला वाटतंय, एक नंबर. इथनं खाली उतरून पुन्हा वर चढला ना की तिथे आपल्याला दिसतंय सल्फर माउंटन्स, तिथेही जातात लोक. मगाशी मी तुम्हाला बोलली होते ना या पिल्लूला लक्षात ठेवायचं, हेच ते गोड पिल्लू. ते दूर छोटंसं शहर दिसतंय, तिथून आलोय आपण. हे जे लाल लाल दिसतंय ना तिथूनच बरोबर. हे दूर आल्यावर फोटो सेशन्स तर होणारच ना, मग मी म्हटलं चला फोटो काढा बरं माझा, आणि खूप छान छान फोटो काढले यांनी, त्यामुळे मला तितकाच आनंद झाला की येऊन मी अनुभवलं. फोटोही छान आलेत आणि प्रवासही सुखाचा चाललाय. आणि आता आपली परत जायची वेळ झाली होती कारण की संध्याकाळी 5 नंतर त्यांची शेवटची राईड असते, त्यामुळे मग आपण लगेच निघालो. अरे हो, मी तर तुम्हाला सांगायचंच विसरली की तिकीट कितीचं झालं. तर एकाच आहे $70 प्लस टॅक्सेस, म्हणजे दोघां मिळून आम्हाला 150च्या आसपास लागले. तिथे काही काही लोकांना ऑक्सिजनचा पण त्रास होत होता. नशीब आम्हाला दोघांनाही असं काही झालं नाही, पण बरंच उंच असल्यावरती तुम्ही सगळं तुमच्या तयारीनेच जायला पाहिजे मला असं वाटतं. इतकी थकली की आता भूक लागली म्हणून पळत पळत गाडीजवळ गेली आणि आता आम्ही हॉटेलला चाललो आहे. तर हॉटेल आम्ही इथलं आता कॅनमोरचं केलं आहे. मी म्हटलं थोडं एक्सप्लोर करावं, आपल्यालाही माहिती पडते की कुठला एक्सपिरियन्स छान होता आणि तो मला तुमच्यासोबत शेअर करता येईल. त्यामुळे आजचा व्हिडिओ इथे संपला. तुम्ही माझा व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.